नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, देशामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी असून केंद्र सरकारनं PM E-ड्राईव्ह या सबसिडी योजनेला आता 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. मुळातच ही योजना मार्च 2026 मध्ये संपणार होती. मात्र भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकची वाढती मागणी आणि ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेता अवजड उद्योग मंत्रालयानं या योजनेचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. यामध्ये थेट सवलत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ओला, TVS, बजाज आणि एथर यासारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना ग्राहकांना थेट सबसिडीचा लाभ मिळतो. सबसिडी सुरू राहिल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या ऑन रोड किमतीमध्ये 10 ते 15 हजार रुपयांपर्यंतची बचत होणार आहे. जर ही मुदत वाढवली नसती तर एप्रिलपासून इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती या 10 ते 15 हजार रुपयांनी महागल्या असत्या. वाढत्या पेट्रोलच्या किमती आणि प्रदूषणावरती मात करण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. PM E-ड्राईव्ह योजनेच्या मुदत वाढीमुळे वाहन उत्पादक कंपन्यांनाही आपली विक्री उद्दिष्ट गाठण्यास मोठी मदत होणार आहे. मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक दुचाकी आता ही जास्त परवडणारी होणार आहे. तर मग मित्रांनो, सरकारच्या या PM E-ड्राईव्ह सबसिडीवरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.